नरक चतुर्दशी अंधकाराकडून प्रकाशाकडे. एका गावात आर्या नावाची एक छोटी मुलगी राहत होती. तिला सण उत्सवांची खूप आवड होती. एकदा तिच्या आजीने तिला सांगितले, उद्या नरक चतुर्दशी आहे. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आणि दिवे लावायचे बरं का. आर्याने आजीला विचारले, आजी, नरक चतुर्दशी म्हणजे ग काय आणि आपण का बरं साजरी करायची ही? आजीने प्रेमाने सांगितले. आजी म्हणाली, अगं बाळा, खूप वर्षापूर्वी नरकासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांवर अन्याय करायचा, त्रास द्यायचा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करून सर्व लोकांना मुक्त केलं. त्या दिवसाला आपण नरक चतुर्दशी म्हणतो. हा दिवस म्हणजे दृष्टावर सज्जनतेचा आणि असत्यावर सत्याचा विजय. आर्या डोळे मोठे करून ऐकत होती. आजी पुढे म्हणाली, या दिवशी आपण तिळाच्या उटण्याने अभ्यंग स्नान करतो, कारण ते शरीर आणि मन शुद्ध करतं. आणि यमराजाची पूजा देखील करतो बरं का, ज्यामुळे आपल्याला मृत्यूनंतरच्या भयापासून सुद्धा मुक्ती मिळते. म्हणजे आजी, हा दिवस फक्त स्नान किंवा पूजा करण्यासाठीच आहे का? आर्याने पुन्हा विचारले. आजी हसत म्हणाली, नाही ग, या दिवसाचा आध्यात्मिक अर्थ अधिक खोल आहे. नरक चतुर्दशी आपल्याला सांगते की नरक म्हणजे बाहेर कुठे नसतो, तो आपल्या मनात असतो. राग, मत्सर, द्वेष, खोटेपणा हेच खरं नरक आहे बरं का. आणि जेव्हा आपण हे सर्व दूर करून आपल्या मनात ज्ञान, सत्य, प्रेम आणि सद्गुणांचा प्रकाश आणतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने नरकातून मुक्त होतो. त्या संध्याकाळी आर्याने घर स्वच्छ केलं, दिवे लावले आणि आनंदाने म्हणाली, आज मी माझ्या मनातील अंधकार दूर करून प्रकाश आणणार. आजीने तिला मिठी मारली आणि म्हणाली, हेच बाळा, नरक चतुर्दशीचं खरं सार आहे बरं का, अंधकारातून प्रकाशाकडे जाणं. त्या रात्री संपूर्ण गाव दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघालं आणि आर्याच्या मनातही पहिल्यांदा एक सुंदर प्रकाश फुलला. सत्य, प्रेम आणि ज्ञानाचा प्रकाश. नरक चतुर्दशी अंतःकरणातील अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस बरं का. आणि मंडळी, आता आपणही आर्यानं जसं तिच्या जीवनामध्ये हा प्रकाश आणला होता, तोच प्रकाश आपण देखील आपल्या जीवनात आणण्याचा निश्चय करूयात बरं का. धन्यवाद.